नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या PS Trader मराठी युट्यूब चॅनलवरती. तर आजचा आपण जो व्हिडिओ बनवलाय तो आपण अलाइक मशीन ॲपवरती बनवलाय. तर व्हिडिओचे सर्व मटेरियल तसेच प्रीसेट प्रोजेक्ट सगळं आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलाय. तसेच इंस्टावरती काय मेसेज करू शकता प्रॉब्लेम आला तर आता तुम्हाला काय करायचे, आपण 2 प्रोजेक्ट दिलेले बघू शकता. चला तर आपण व्हिडिओ एडिटिंगला इथे सुरुवात करूया. तर आता तुम्हाला काय करायचं, आपण 2 प्रोजेक्ट दिले तिथं, शेक इफेक्ट आणि बिटमार्क प्रोजेक्ट. तुम्हाला काय करायचं, पहिल्यांदा बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे. बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घेतल्यानंतर तुम्ही काय करायचे, इथे बघू शकता आपण लिरिक्स आणि ग्रुप दिलेले आहेत. त्यावर काय करायचं, पहिला ग्रुप आहे ना त्याच्यावरती क्लिक करायचे. एडिट ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं दिसून जाईल. त्यानंतर तुम्हाला काय करायचे, इथे क्लिक करायचे बघू शकता. इथे कलर अँड फिल वरती क्लिक करायचे. कलर अँड फिल वरती क्लिक केल्यानंतर त्याच्यावरती क्लिक करायचे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची इमेजेस इथे दिसून जातील. तर तुम्हाला काय करायचे, एकच फोटो याचा सिलेक्ट करून घ्यायचे. मी इथे एक फोटो हा सिलेक्ट करून घेतो. हा फोटो सिलेक्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचे, प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचे आणि इथे बघू शकता पहिल्यांदा तुम्हाला काय करायचे, पहिले जे लिरिक्स आहे फोटो जण पिळ्या डाळिंबाचं दाणं, तर त्याचे काय करायचं, पहिल्यांदा इथे लिप्स दाखवायचे. तर काय करायचे बघू शकता, इथे बघू शकता आपण बरोबर करून घेतलेले बघू शकता. इथे तयार झाल्यानंतर तुम्हाला काय करायचे, दुसरा पुढचा जो ग्रुप आहे त्याच्यावरती क्लिक करायचे. ग्रुप अँड मास्क 1 वरती क्लिक करायचे. एडिट वरती क्लिक करायचे. मागास सांगितलं तसं इथला इमेज आहे ना तसंच ऍड करून घ्यायचे. प्लस वरती क्लिक केल्यानंतर बघू शकता बरोबर असं होऊन जाईल. आपण बरोबर करून घ्यायचे, नाहीतर असं काय काय असू शकतं हे असं कर्सरच्या पद्धतीनं सेट करून घ्यायचे. आता ही झाल्यानंतर तुम्हाला काय करायचे, हे 2 झालं. पुढचा जो ग्रुप आहे ना त्याच्यावरती क्लिक करायचे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर एडिट ग्रुपवरती क्लिक करायचे. तिथं पण तुम्हाला एक इमेज ऍड करून घ्यायचे. कलर अँड फिल वर जायचे. तिथे तुम्हाला एक इमेज ऍड करून घ्यायचे. एक इमेज ऍड करून त्याला आपण अशा प्रकारचे, आणि जर तो इमेज वर गेला तर इथं नुसता ट्रॅक खाली करायचे. बरोबर ते ऍड होऊन जाईल. तर तुम्हाला आता पुढचा जो ग्रुप आहे ना त्याच पद्धतीने तुम्हाला तो पण ग्रुप करून घ्यायचे. बघू शकता इथे बघू शकता आपण तसं केलं ना तसं ऍड करून टाकायचे. व्हिडिओ मी डिटेलमध्ये सांगत नाही मी, नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे असं करून घ्यायचं तुम्हाला. एवढं असं झाल्यानंतर हे 2 ग्रुप आणि पहिले 2 ग्रुप झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, पुढे इमेज सेक्शन आहे ते ऍड करायला सुरुवात करायचे. इथं मीडियामध्ये जायचे. जर तुम्हाला कुठला पण इमेज ऍड करायचा नाही तो ऍड करून घ्यायचा. इथून शेवटला इथं असं करून घ्यायचे. मीडियावर क्लिक करायचे आणि ऍड करून घ्यायचे इमेजेस. अशा प्रकारचं तुम्हाला शेवटपर्यंत करून घ्यायचे. सर्व इमेज ऍड झाले मी सांगतो. आता सर्व इमेज ऍड करून झालेले आहेत. आता तुम्हाला काय करायचे, शेप इफेक्ट देण्यासाठी तुम्हाला काय करायचे, बॅक वरती क्लिक करायचे. बॅक घ्यायचे. बॅक क्लिक केल्यानंतर आपला शेप इफेक्ट प्रोजेक्ट मध्ये जायचे आणि पहिला जो एकच इफेक्ट आहे इथं तो कॉपी करून घ्यायचे इथे आणि इथे एरोवरती क्लिक करून बॅक यायचे. बॅक आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, बघू शकता इथे आपला पहिला जो बिटमार्क प्रोजेक्ट आहे आपण दिला तोच ओपन करून घ्यायचा. त्यानंतर तुम्हाला काय करायचे, जिथून आपण इमेज ऍड करायला सुरुवात होईल ना प्रत्येक मिसने हा इफेक्ट हा सेंड करत जायचे. शेवटपर्यंत सेट करून झाल्यानंतर तुम्हाला सांगतो, तर अशा प्रकारे इफेक्ट सेंड करून टाकायचे. तर बघू शकता ही इमेज आहे का नाही त्याच्यावरती क्लिक करायचे. तर ते इफेक्ट ऍड करून झाले. सर्व इफेक्ट इथे मला आहे नाही 12-15च्या बीट पासून आहे ना शेवटपर्यंत 16-7च्या बीट पर्यंत हे इफेक्ट टेस्ट करून जायचे. टेस्ट करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, आता बघू शकता इथे आपला ही रेक्टँगल आहे ना ती वर करून घ्यायची. वर करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं बघू शकता, ह्या इमेजेसच्या वर करून घ्यायचे. ह्या इमेज दिसतोय त्याच्या वर करून घ्यायचे. एवढं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, खाली यायचे. खाली आल्यानंतर तुम्हाला काय करायचे, ग्रुप अँड मास्कच्या खाली एक इमेज ऍड करायचे तुम्हाला. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, ह्याच्यावर क्लिक करायचं. इथं पहिल्या जो 2 फोटो आहेत का नाही त्यांच्यापर्यंत हा इमेज मर्यादित ठेवायचे आणि त्याची ऑपेसिटी आहे का नाही 39 ते 40 दरम्यान ठेवायचे आणि हे सगळ्यात खाली करून टाकायचे. सगळ्यात खाली करून टाकल्यानंतर तुम्हाला बघू शकता आपण सर्वात खाली करून टाकल्यानंतर दुसरा फोटो घ्यायचा एक, तो बी त्याच्या खाली घ्यायचे. त्याच्या खाली घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे खाली घ्यायचे बरोबर. अशा प्रकारे ते खाली घेतल्यानंतर त्याची ऑपेसिटी 40च्या दरम्यान घेऊन टाकायचे. नाही तर तुमच्या पद्धतीने तुम्ही सेट करू शकता. 22 केले मी. आता तुम्हाला काय करायचे, हा व्हिडिओ तुमचा रेडी झाला आता.
तुम्हाला आता काय करायचे, बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे. बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचे, बघू शकता येथे आपण सर्व लेअर आहेत का नाही दिले बघू शकता. ते आता ओपन करून घ्यायचे ते पद्धतीने. ही शेवटला मी काय सांगितलं हे झाकलेत का माहिती आहे का, हे झाकलेत. येथे पहिला आपण ग्रुप ओपन करून घ्यायचा, सर्व ग्रुप ओपन करून घ्यायचे बघू शकता. अशा प्रकारे सर्व ग्रुप ओपन करून घ्यायचे. आपण सर्व ग्रुप ओपन करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचे, तर शेवटला यायचे. शेवटल्यानंतर एक्सपोर्टच्या बटनावर क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत एक्सपोर्ट करून घ्यायचे. 1080p रेझोल्युशन ठेवायचे, फ्रेम रेट फुल ठेवायचे आणि क्वालिटी तुमच्या हिशोबाने सेट करू शकता. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर धन्यवाद. भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.